मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून जाताना डावीकडे शांतपणे उभा ठाकलेला मावळ प्रांत. पण इथल्या सहकार आणि गल्लीबोळातल्या राजकारणावरती आज दोनच नावांची हुकूमत चालते. महाराष्ट्रामध्ये भाजप, शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे महायुतीमध्ये एकत्र असले तरी मावळामध्ये मात्र तो पॅटर्न दिसत नाही. मी बोलतोय राष्ट्रवादीचे आक्रमक आमदार सुनील अण्णा शेळके आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आणि देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत विश्वासू माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्याबद्दल. नात्याने हे खरं तर दोघे मामा भाचे, पण राजकारणात मात्र हे एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू. कोट्यावधींच्या विकास निधीवरून पेटलेला श्रेयवाद असो की मग भाजपच्या नेत्यांनी भेगडेंच्या पाठीशी उभी केलेली ताकद असो, मावळामध्ये सध्या या दोघांनी पुढच्या आमदारकीसाठी मोर्चेबांधणी करायला घेतल्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे. पण नेमका प्रश्न हा आहे की मावळामध्ये आजवर कोणालाही जमली नाहीये ती विधानसभेची हॅट्रिक सुनील शेळके साधणार का, की बाळा भेगडे आपला बालेकिल्ला पुन्हा खेचून आणणार? आणि मावळामध्ये या मामा भाच्यामध्ये ही घड्याळ विरुद्ध कमळ अशी आग नक्की पेटली कशामुळे, डिटेलमध्ये जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय कट टू कट. एकेकाळी मावळ हा असा प्रांत होता की जिथे सलग 50 वर्ष काँग्रेसचं एक हाती वर्चस्व होतं. पण काँग्रेसमध्ये झालेल्या अंतर्गत गटबाजीमुळे रूपलेखा ढोरे यांच्या रूपाने मावळामध्ये पहिल्यांदाच भाजपचं कमळ फुललं. त्यानंतर दिगंबर भेगडे हे 10 वर्ष आमदार राहिले आणि मग सूत्र आली ती बाळा भेगडेंकडे. बाळा भेगडेंनी सुद्धा सलग 10 वर्ष मावळचं प्रतिनिधित्व केलं आणि राज्याचे राज्यमंत्रीही झाले. इथपर्यंत सगळं ठीक असताना एक मोठा ट्विस्ट आला, तो म्हणजे 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपने 10 वर्ष निवडून येत असलेल्या बाळा भेगडेंना तिकीट दिलं. पण त्याच वेळी निवडणूक लढवण्यासाठी भाजपमधील एक तरुण आणि आक्रमक नेता सुद्धा इच्छुक होता. ते नाव होतं सुनील अण्णा शेळके यांचं. बाळा भेगडेंना तिकीट मिळाल्यामुळे इच्छुक असलेले सुनील शेळके नाराज झाले. म्हणून मग शेळकेंनी भाजपला रामराम ठोकत अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला. 2019च्या निवडणुकीत सुनील शेळकेंनी बाळा भेगडेंचा तब्बल 90,000 मतांच्या फरकाने पराभव केला आणि मावळमध्ये पहिल्यांदाच राष्ट्रवादीचं घड्याळ वाजवलं. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये 2024 मध्ये महायुतीचं सरकार आलं खरं, पण मावळमधून पुन्हा एकदा सुनील शेळके यांनाच तिकीट देण्यात आलं. तेव्हा त्यांचे विरोधक होते अपक्ष उभे राहिलेले बापूसाहेब भेंगडे. महायुतीमध्ये एकत्र असले तरी बाळा भेगडे यांनी बापूसाहेबांना पाठिंबा दिला. तरी त्यांच्या आव्हानाला न जुमानता शेळकेंनी मात्र 1 लाखांपेक्षा जास्त विक्रमी मतांनी विजय मिळवला आणि मावळवरती स्वतःचा आणि राष्ट्रवादीचा पकडा सिद्ध केला. महाविकास आघाडी सरकार असताना शेळकेंनी मावळसाठी तब्बल 900 कोटी रुपयांचा विकास निधी आणला. वडगावमधील प्रशासकीय इमारत, काने येथील रुग्णालय, पोलीस ठाण्याच्या इमारती आणि रस्ते विकास या सगळ्या कामांमुळे शेळकेंनी थेट सामान्य जनतेच्या मनातच घर केलं. थेट जनतेमध्ये जाणं, कार्यकर्त्यांचे जाळं मजबूत ठेवणं आणि अजित पवारांचे अत्यंत विश्वासू आमदार म्हणून काम करणं ही शेळकेंची सर्वात मोठी ताकद बनली. पण शेळके आपली ताकद जमवत असताना बाळा भेगडे आणि भाजप मागे पडत गेलं का, तर याचं उत्तर आहे नाही. सरकार गेलं असलं तरी भेगडेंनीही 50 ते 60 कोटींचा निधी मावळसाठी आणून स्वतःची ताकद दाखवली. मागच्या 10 वर्षांच्या काळामध्ये 2 पराभव झेलल्यानंतर भाजप जरा शांत झाला होता. पण आता रामदास काकडे, गणेश भेगडे, प्रशांत भागवत आणि माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव यांच्यासारखी भाजपची मोठी फौज आता पुन्हा सक्रिय झाले. त्यांना हाताशी घेऊन बाळा भेगडे हे येत्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करतायत अशा चर्चा सगळीकडे सुरू आहेत. त्यातच आता मंत्री जयकुमार गोरे यांनी देहूतल्या एका कार्यक्रमामध्ये बाळा भेगडे हे अभ्यासू नेतृत्व असून ते विधानसभेत असायला पाहिजेत असं जाहीर करून भेगडेंना भाजपचा फुल सपोर्ट असल्याचं जाहीर केलंय. मावळच्या राजकारणामध्ये एक अत्यंत रंजक इतिहास सुद्धा असा सांगितला जातो की इथे आजवर कोणत्याही नेत्याला हॅट्रिक साधता आलेली नाहीये. राष्ट्रवादीचे मदन बाफना हे 2 वेळा जिंकले खरे, पण तिसऱ्यांदा पडले. भाजपचे दिगंबर भेगडे 2 वेळा आमदार झाले, तिसऱ्यांदा त्यांना तिकीटच मिळालं नाही. बाळा भेगडे सुद्धा सलग 10 वर्ष आमदार राहिले, पण तिसऱ्यांदा शेळकेंकडून पराभूत झाले. आता सुनील शेळके हे सलग 2दा जिंकलेत आणि तिसऱ्यांदा जिंकून मावळचा हा 50 वर्षांचा शाप मोडून काढण्याचा प्रयत्न करतात. मंत्रिमंडळाच्या विस्तारात त्यांचा समावेश होण्याच्या चर्चा असून येत्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी त्यांनाच राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळणार हे सुद्धा निश्चित असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे सुनील शेळके हे हॅट्रिक करणार का याच्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. पण या निवडणुकीआधीच मावळामध्ये श्रेयवादाचं राजकारण जोरदारच तापलं होतं. तब्बल 2,21,00,000 रुपयांच्या विकास निधीमधून शेळके आणि भेगडेंमध्ये जोरदार जुंपली होती. शेळके असं म्हणायचे की हा निधी पालकमंत्री सुनेत्रा पवारांमुळे आला, तर भेगडे दावा करतात की हा निधी आमचे नेते चंद्रकांत पाटलांमुळे आला. आता या भांडणामध्ये मावळचा विकास मागे पडायला नको म्हणजे झालं.
हे दोन्ही मामा भाचे एकत्र येऊ शकतील का असाही प्रश्न कधी कधी पडतो. कारण अजितदादा असताना आंबीमधल्या एका कंपनीच्या उद्घाटनावेळी देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांच्या उपस्थितीमध्ये हे दोन्ही नेते एकाच मंचावरती उपस्थित होते. तिथे सुनील शेळकेंनी बाळा भेगडेंना पुढे जाण्यासाठी हात दिला आणि संपूर्ण मावळामध्ये मनोमिलनाच्या चर्चांना उधाण आलं. पण आत्ताच्या त्यांच्या हालचाली बघता ते मनोमिलन हे फक्त व्यासपीठापुरतं होतं हेच दिसून येतंय. कारण मावळच्या आमदारकीसाठी दोघांनीही कंबर कसलेली दिसून येते. बाळा भेगडे सुद्धा 10 वर्ष आमदार राहिल्यामुळे एक अभ्यासू नेता म्हणून त्यांची ओळख आहे. त्यात भाजप सध्या करत असलेलं राजकारण, देवेंद्र फडणवीसांची मिळणारी साथ आणि निष्ठावंतांच्या जोरावरती मावळचा गड पुन्हा भेगडे भाजपकडे खेचून आणण्यासाठी जीवाच्या आकांताने प्रयत्न करणार. त्यामुळे शेळकेंनी भेगडे यांना हलक्यात घेऊन चालणार नाहीये. त्यामुळे येणारी 2029 विधानसभा मावळसाठी खास होणार आहे. सुनील शेळके हॅट्रिक मारणार की भाजपचे बाळा भेगडे त्यांची विकेट काढणार हा येणारा काळच सांगेल. बाकी तुम्हाला काय वाटतं, मावळामध्ये कोणाची ताकद जास्त आहे आणि मामा भाच्यांवरती हावी होणार की भाचा मामांवरती? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कट या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.